नाशिक विधान परिषद निवडणूक ही सगळ्यात इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्याचं कारण म्हणजे गिरीश महाजनांपासून उदय सामंतांपर्यंत सगळ्यांनीच बंडखोरी शमवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करताना ते आपल्याला दिसतायत। पण मुळात नाशिकमध्ये इतकी बंडखोरी का झाली? तर नाशिकमध्ये भाजपचे साधारण 190 इतकी मतं आहेत, पण तरी सुद्धा नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटल्यामुळे भाजपमधनं आपल्याला प्रचंड बंडखोरी बघायला मिळाली। आता याच्यामध्ये काही प्रमुख नावं होती, त्याच्यातलं प्रसाद हिरे जे भाजपचेच बंडखोर आहेत, त्यांनी आता नुकताच जे शिवसेनेचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना पूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना ही बंडखोरी शमवण्यासाठी कुठेतरी त्यांना यश त्याच्यामध्ये मिळालेलं आहे। पण तिकडेच जे गीते बंधू होते त्या दोघांनी सुद्धा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता। आता त्यातले जे गणेश गीते आहेत त्यांनी माघार घेतली, पण गोकुळ गीते यांनी मात्र अजूनही निवडणुकीतून माघार घेतलेली नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला नाशिकमध्ये आता ही निवडणूक आणखीनच रंगात येताना दिसतेय। आता नरेंद्र दराडे आणि जे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि गोकुळ गीते ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे, यांच्या दोघांच्याही संपत्तीमध्ये कशा प्रकारे फरक आहे ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आता आपण दोघांची ही संपत्ती जी आहे त्यांनी जे ॲफिडेव्हिट मुळात सबमिट केलेलं आहे त्याच्यामधनं त्यांची संपत्ती कशी कशी आहे, ती कशी विभागली गेलेली आहे, त्यांच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, या सगळ्याचा एक बेसिक आढावा आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत। सो आपण सुरू करूयात। गोकुळ गीते यांची एकूण संपत्ती आपण जर बघितली तर ती 16.69 कोटी इतकी आहे, जी त्यांची म्हणजे एकूण टोटल संपत्ती आपण जर बघितली तर ज्याच्यामध्ये जंगम संपत्ती आणि स्थावर संपत्ती याच्या दोन्हीचा भाग आहे, त्याचंही विभाजन कसं आहे ते आपण बघणार आहोत। तेच नरेंद्र दराडेंचं आपण जर बघितलं तर 9.41 कोटी इतकी त्यांची एकूण संपत्ती त्यांनी डिक्लेअर केलेली आहे। तिथेच जंगम मालमत्ता आपण जर बघितली तर ती 13.30 कोटी इतकी आपल्याला बघायला मिळते, म्हणजे 13.30 लाखांच्या घरात त्यांची संपत्ती आहे। तेच आपण जर नरेंद्र दराडेंची बघितली तर ती 3.42 कोटी इतकी आहे। स्थावर मालमत्ता जी असते म्हणजे जी ज्याला आपण इमूव्हेबल ॲसेट्स म्हणतो ती किती आहे तर ती 3.39 कोटी इतकी गोकुळ गीतेंची आहे, तर ती 5.99 कोटी इतकी नरेंद्र दराडेंची आहे। आता ही झाली त्यांची एकूण संपत्ती, जी त्यांची सेल्फ संपत्ती आहे, जी म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या नावावरती आहेत अशी संपत्ती। आता आपण त्या दोघांची संपत्ती बघितली। आता जर त्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जर संपत्ती असेल किंवा काही ॲसेट्स असतील तर त्या सुद्धा त्यांना डिक्लेअर करणं हे त्याचं कंपल्शन असतं, त्या सुद्धा त्यांना डिक्लेअर कराव्या लागतात। सो आपण जर उज्ज्वला गीतेंची संपत्ती बघितली तर ती एकूण आहे 1.74 कोटी इतकी त्यांची संपत्ती आहे त्यांच्या नावावरती। आणि तेच आपण जर सुरेखा दराडे ज्या नरेंद्र दराडेंच्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर बघितली तर ती 1.4 कोटी इतकी त्यांच्या नावावरती संपत्ती आहे। तेच ती जंगम मालमत्ता जर बघितली तर ती 1.74 कोटी आहे उज्ज्वला गीतेंच्या नावावरती, आणि तीच आपण सुरेखा दराडेंचं बघितलं तर 4.29 कोटी इतकी त्यांच्या नावावरती जंगम मालमत्ता आहे। आता जर आपण स्थावर मालमत्ता बघितली तर ती उज्ज्वला गीतेंच्या नावावरती निरंक असं त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे शून्य, कुठलीही स्थावर मालमत्ता जी आहे ती त्यांच्या पत्नीच्या नावावरती नाहीये। तीच आपण जर सुरेखा दराडेंच्या ह्याच्यात बघितलं तर ती 10.1 कोटी म्हणजे 10 कोटी 1 लाख आणि काहीतरी अशी साधारण अमाऊंट आहे, त्याच्यामुळे 10.1 कोटी इतकी त्यांच्या नावावरती स्थावर मालमत्ता जी आहे ती इतकी त्यांच्या नावावरती आहे। आता आपण पुढे जाऊन बघूयात की जर तुमचं एकत्रित कुटुंब असेल, म्हणजे जर तुम्ही एकत्र राहत असाल आणि त्यात सुद्धा जर इतर लोकांच्या नावावरती सुद्धा जर काही मालमत्ता असेल तर तीही तुम्हाला डिक्लेअर करावी लागते। आता इतक्या वेळापासून आपण जे आकडे बघितले त्यातनं आपल्याला असं वाटत होतं की नरेंद्र दराडे यांची संपत्ती कमी आहे की काय आणि गोकुळ गीते यांची जास्त आहे का, जे अपक्ष उमेदवार आहेत, पण तसं नाहीये। सो आपण आता जर बघितलं तर एकूण संपत्ती ही घरच्यांची संपत्ती जर आपण याच्यामध्ये बघितली तर नरेंद्र दराडेंच्या घरच्यांची संपत्ती किती आहे तर ती 16.53 लाख इतकी आहे। त्यात जंगम मालमत्ता किती आहे तर 9.2 लाख इतकी आहे आणि स्थावर मालमत्ता जी आहे ती 7.3 लाख इतकी त्यांच्या नावावरती आहे। तेच गीतेंचं बघितलं तर गीतेंच्या मात्र घरच्यांची संपत्ती आपण मोजली तर ती मात्र शून्य आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच जंगम आणि स्थावर मालमत्तेचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे इतक्या वेळ जे आपल्याला वाटत होतं की दराडेंची संपत्ती ही कदाचित गोकुळ गीते जे अपक्ष आहेत त्यांच्यापेक्षा कमी आहे, तर तसं नसून गोकुळ गीते यांची एकूण संपत्ती म्हणजे या सगळ्याचं टॅली केल्यानंतर त्यांची संपत्ती त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जी डिक्लेअर केलेली आहे ती 18.44 कोटी इतकी येते गीतेंची। तेच आपण नरेंद्र दराडेंची संपत्ती बघितली तर ती 23.88 कोटी इतकी संपत्ती त्यांच्या नावावरती आहे असं त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये डिक्लेअर केलेलं आहे। आता नाशिक निवडणुकांवरती यायचं झालं आणि त्याबद्दल बोलायचं झालं तर
ज्या प्रकारे आपल्याला 2 इथे बंडखोर उमेदवार बघायला मिळत होते, एक तर गीते ज्यांनी शेवटी असं म्हटलेलं होतं की आता खूप पुढे निवडणूक गेलेली आहे आणि आता काही झालं तरी माघार घेतली जाणार नाही. त्याचबरोबर कुणाल दराडे यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य जी आहेत, विधानं जी आहेत ती केलेली आहेत आणि त्याच्यामुळे आता मी अजिबातच माघार घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर तिथेच प्रसाद हिरे जे खरं तर भाजपचेच बंडखोर होते, त्यांनी मात्र आता वरिष्ठांचं ऐकून, ज्येष्ठ नेत्यांचं ऐकून त्यांनी निवडणुकीतनं माघार म्हणजे त्यांनी त्यांचा पाठिंबा जो आहे तो दराडेंना आता जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे महायुतीनी त्यांच्यातलंच आपापसातलं जे सगळं एक फाईट तयार झालेली होती किंवा बंडखोरीची झालेली होती ती शमवण्यासाठी जे नेते प्रयत्न करत होते त्याला आता प्रतिसाद दिलेला आहे. सुरुवातीला ते असं म्हटले होते की देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन असतील यांच्याकडनं मला कुठलाही फोन आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे मी माघार घेणार नाहीये. पण आत्ताच्या घडीला त्यांनी नुकताच पाठिंबा त्यांचा जो आहे तो जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर आता महाविकास आघाडीने खरं तर इथे ठाकरेंना ही जागा जी आहे ती सुटलेली होती, त्याच्यामुळे ते उमेदवार देतील का असं सुरुवातीला वाटत होतं, पण त्यांनी उमेदवार दिलाच नाही आणि त्यामुळेच ही सगळी बंडखोरी सुद्धा आपल्याला काही प्रमाणात बघायला मिळाली किंवा त्याला आणखीनच एक प्रोत्साहन मिळालं या सगळ्यामुळे असं सुद्धा झाल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ हा याच्यासाठी होता की हे 2 टॉपचे उमेदवार आहेत ज्यांच्यात आपल्याला आता फाईट बघायला मिळणार आहे आणि त्यांची मालमत्ता किंवा त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी मुळात काय डिक्लेअर केलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.